नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आज नंदुरबार जिल्ह्यातील महत्त्वाच्या निर्माणाधीन पुलांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेगाने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। विशेषतः प्रकाशा येथील मुख्य पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देताना येत्या 15 ऑगस्ट रोजी या पुलाचे लोकार्पण करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेता त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे। यासोबतच प्रकाशा बॅरेज आणि डामरखेडा येथील निर्माणाधीन पुलांची देखील जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली। डामरखेडा पुलावरील अवजड वाहतुकीस बंदी असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे डॉक्टर सेठी यांनी संबंधित यंत्रणेला डामरखेडा पूल लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत आणण्याचे निर्देश दिले आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी कामाच्या गुणवत्तेची आणि प्रगतीची माहिती घेतली असून विकास कामांमध्ये कुठलाही विलंब सहन केला जाणार नाही असा स्पष्ट इशाराही दिला आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। प्रकाशा आणि डामरखेडा साईडची आज तपासणी केली आहे, गोमई ब्रिज आणि प्रकाशा ब्रिजची। प्रकाशा साईडमध्ये काम ऑलमोस्ट पूर्ण झालंय। एक अप्रोच रोड पूर्ण झाली आहे आणि एक अप्रोच रोड आता क्युरिंगसाठी 20 दिवसात पूर्ण होतील। ब्रिजचे जे सगळे पायर्स आणि क्रॅश बॅरियर्स आहेत ते झाले आणि आता स्लॅबचं जे काम आहे ते 7 स्लॅब्स राहिले, पण टेंटेटिव्ह टाइमलाईन आमचं 31 जुलै अँड आर टाइमलाईन इज की 15 ऑगस्ट पर्यंत तिथे ट्रॅफिक फ्लाय करता येईल। त्याप्रमाणे सूचना MSRDC जी एजन्सी प्रोजेक्ट एक्झिक्यूट करत आहे त्यांना देण्यात आली आहे। गोमई ब्रिजमध्ये एक आमचं जे जुनं ब्रिज आहे ते आता चालू आहे, तिथे एक बॅरिकेडिंग केली आहे अवजड वाहनांचा डायव्हर्जनसाठी। तो जे बॅरिकेड आहे ते थोडा पुढे सरकायचे, ती एक सूचना दिली आहे। आणि दुसरी साईडमध्ये एक सर्व्हिस रोडचा इश्यू होता बोरिंगचा, तो बोरिंगचं काम 1 महिन्यात एक दुसरी एजन्सी आहे ते त्याला 300 फूटवर आणून पाण्याचं ऑल्टरनेट अरेंजमेंट झाला की सर्व्हिस रोडचं काम 1 महिन्यात फिनिश होतील आणि मग ही रोड कंप्लीट होऊन जाईल। ब्रिजचा जे इश्यू आहे ते शीट पायलिंग आमचे 4 पैकी 2 पाईल्सचं झालं आहे आणि 2 पाईल्स जे बाकी आहे तिथे पूर्ण करण्यानंतर आपल्याकडे आता ऑक्टोबर टू नोव्हेंबर असा एक टाइमलाईन त्यांनी दिलाय गोमई ब्रिज पूर्ण करण्यासाठी। त्यासाठी आता जे जुना आपला जे ब्रिज आहे त्याचा रिपेअर आम्ही MSRDC ला सांगितले, तर उद्या MSRDC ची त्यांचे RO ऑफिसमध्ये बैठक आहे या सगळी गोष्टीवर निर्णय घेण्यासाठी। आणि जुना ब्रिज जर आपण आता चालू करायचं किंवा त्याचं रिपेअरिंग करायचं तर कदाचित एक ऑल्टरनेट रस्ता आम्हाला बघायला लागेल। तर एक काथर्देचा जे रस्ता आहे त्याला तसं PWD मार्फत रिपेअर करून घेऊ शकतो। त्याची तयारी आता PWD आणि MSRDC त्या रस्त्याने जातील आणि 1 तासभरात मला सांगतील की त्या रस्त्यावर आपण कसं दुरुस्ती करू। मग तो सुरू झाला की या ब्रिजचा वाहतूक 1 आठवड्यासाठी तिथे करून या ब्रिजचं रिपेअर करता येईल। अँड सो वी आर होपिंग की बट बिफोर द एंड ऑफ दिस इयर आमचे दोन्ही ब्रिजेस आर अप अँड रनिंग आणि लोकांचा त्रास खूप कमी होणार। सो जिल्हा प्रशासन इज ट्राइंग इट्स बेस्ट एजन्सी सोबत समन्वय साधून की बिफोर डिसेंबर वी आर डन विथ एव्हरीथिंग आणि शहादा आणि प्रकाशाचे जे वाहतुकीचे विषय ते संपतील। एक तिकोरा ब्रिजचा इश्यू आहे, तिकोरा इज ऑल्सो अंडर कन्स्ट्रक्शन आणि PWD खूप फास्ट गतीने तो प्रोजेक्ट पण करत आहे, त्याचा पण रिव्ह्यू मी आज संध्याकाळी घेते। 15 ऑगस्ट वी आर ट्राइंग की पहिली गाडी ट्रॅफिक फ्लाय होईल 15 ऑगस्ट टेंटेटिव्हली। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।